तर साखरेचे दर वाढल्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलाय। जुन्नरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमन, नातेवाईक आणि संबंधित लोकच साखरेचे व्यापारी असल्याचा दावा केलाय। या साखरेची शेजारच्या देशामध्ये तस्करी झाली की देशातच साठेबाजी झाली याचाही सरकारने शोध घ्यावा असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलंय। तर शेट्टींचा हा आरोप कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी फेटाळून लावलाय। फार मोठा याच्यामध्ये घोटाळा आहे, लक्षात ठेवा। आपल्याला त्यातलं हिमनगराचं एक टोकच माहित आहे। साखरेचे भाव वाढले तर आपल्याला एक 200-400 रुपये वाढून मिळाले तर तेवढंच आपल्या हातात लागणार आहे। पण या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे। आपल्याला साखरेचे दर कशामुळे वाढले आपल्याला माहिती आहे असं म्हणता येणार नाही। शेवटी शेट्टी साहेबांचा काय त्यांचा म्हणजे त्यांची माहिती ती काय मला माहीत नाही, परंतु निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठ्याच्या माध्यमातून तो त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे। तर साखरेचे दर वाढल्यामुळे संजय राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। पंतप्रधान मोदी आता चहा पिऊ नका असा सल्ला देतील अशी खोचक टीका संजय राऊतांनी केली आहे। त्यावर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। ज्यांना 500 रुपयांचा चहा ढोसायची सवय आहे त्यांनी यावर बोलू नये असं नवनाथ बन म्हणाले। मोदी सांगतील चहा पिऊ नका, अमित शहा सांगतील चहा पिऊ नका, काही करू शकतात हे, चहा सोडा सांगतील ना, चहा हे गुलामीचं लक्षण आहे सांगतील, चहा पिणं हा देशद्रोह आहे बोलतील, पार्लमेंटला सुद्धा चहा बंद करतील लोक रस्ते, चहा प्यायचा नाही देशद्रोह आहे, हे करू शकतात। तसं चहा मागला चहा पिऊ नका बरं का, आम्ही रात्री काय प्यायचं ते पिऊ पण जनतेने चहा प्यायचा नाही, अशा प्रकारचा एखादा अध्यादेश येऊ शकतो। मुळामध्ये संजय राऊत कुठे चहा पितात? संजय राऊत ट्रायडनमध्ये चहा पितात, संजय राऊत ओबेरायमध्ये चहा पितात, संजय राऊत तिथं सांताक्रूजला कुठलं ग्रँड हयात तिथे जाऊन चहा पितात। त्यामुळे संजय राऊतांना चहाची किंमत कळणार नाही, कारण 5 स्टारमध्ये बसून ग्रँड हयातमध्ये बसून 500 रुपयाचा चहा ढोसायची सवय संजय राऊतांना आहे। मुळामध्ये साखरेचे भाव वाढलेत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या सगळ्या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत। तातडीनं साखरेचे भाव कमी झाले पाहिजे यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत। सरकार साखरेचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते, सरकारला सहकार्य केलं पाहिजे। आता बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरातल्या सिद्धेश्वर कारखान्याच्या बाहेर साखर खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे। कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर साखर खरेदीसाठी गर्दी केली होती। सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येते। साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद करण्यात आलेलं होतं, मात्र अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखाना परिसरामध्ये मोठ्या संख्येने गर्दी केली आहे। तर आता पुढे बोलूयात। कांद्याच्या भावामध्ये वाढ होताच केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय। नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाफेडने खरेदी केलेला कांदा लासलगाव येथून आज दिल्लीला पाठवण्यात येणार आहे। तब्बल 840 टन कांदा पाठवण्यात येणार आहे। सध्या लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यामध्ये कांद्याची आवक कमी झाल्यामुळे भावामध्ये किंचित वाढ झाली आहे। कांद्याच्या भावात वाढ होताच केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलंय। त्यानंतर आता नागरिकांना दिलासा देण्यासाठी नाफेड, NCCFच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात खरेदी केलेला कांदा आता दिल्लीला पाठवला जाणार आहे। 840 टन कांदा घेऊन मालगाडीचे 21 डबे हे लासलगाव येथून आज दिल्लीच्या आदर्श नगरकडे रवाना केले जाणार असल्याची माहिती आहे। दिल्ली पाठोपाठ चेन्नई, कोची आणि गुवाहाटीसह जिथे कांद्यांचा भाव राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे तिथे कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून नाफेडने खरेदी करून ठेवलेला कांदा पाठवला जाणार आहे।
माझी केंद्र शासनाला विनंती आहे की आता जे काही दर शेतकऱ्यांना मिळत आहे ते केवळ 3,000 ते 3,200चे दर त्या ठिकाणी प्रति क्विंटलला मिळत आहे. म्हणजे साधारणतः 30-32 रुपये किलोचे दर मिळत आहेत. हे दर काही फारसे वाढलेले नाही आहे. शेतकऱ्यांनी हा 3 ते 4 महिन्यापूर्वी कांदा चाळीमध्ये स्टोअर केलेला कांदा आहे. त्यामध्ये वजनामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे आणि त्याचबरोबर कांदा खराबसुद्धा बऱ्यापैकी झालेला आहे आणि म्हणून हे जे काही दर मिळतात हे फार काही दर नाही आहेत. त्याला योग्य असे दर या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत असे बाजारभाव कमी करण्यासाठी अशा पद्धतीचे प्रयत्न करू नये.